वडगाव सातपुडा पर्वतरांगेत बसलेला एक छोटासा आदिवासी तांडा. घनदाट जंगल, गगन ठेंगणे पडतील अशा उंचीचे पर्वत, पर्वतरांगेमध्ये उगम पावणाऱ्या रौद्र नद्या, हिंस्र प्राणी, पशुपक्षी, सर्व गुण संपन्न असा भूभाग. वडगाव 300च्या जवळपास लोकसंख्या असलेले गाव. शहरीकरणाच्या लवलेशही नसल्या कारणाने आपल्या पुरातन संस्कृतीसोबत इमान राखून ठेवलेली लोक आपली उपजीविका संपूर्णपणे जंगलावर विसंबून असल्यामुळे निसर्गाच्या योग्य तो सन्मान गावकरी करत असत. सखाराम गावातील लोकांचे श्रद्धास्थान. वयाने आणि पिढीजात चालत असलेल्या मानाने गावकरी त्यांच्या शब्दाबाहेर जात नसत. संपूर्ण गावचा न्यायनिवाडा त्यांच्या दरबारी चालत असे. रखमा त्यांची पत्नी. लग्नाला 8 वर्ष होऊन पूस उजवली नसल्या कारणाने देवावर त्यांचा एक विशिष्ट राग होता. पण तरीही त्यांनी देवाचा पाठपुरावा करणे सोडले नव्हते. तालुक्याच्या ठिकाणी सर्व दवाखाने झाले, पण काही गुण नाही. रखमा बाजूला बसलेल्या शेवंतीला सांगत होत्या, मला वाटतं आता मी बाळाची आशा सोडून द्यावी आणि मालकाला माझ्या बंधनातून मुक्त करावे, जेणेकरून दुसऱ्या लग्नातून त्यांना संतान प्राप्ती होईल. शेवंती कान लावून सगळं ऐकत होती. बाई, एक सांगू, तुम्ही जंगलात जाऊन भैरवाला साकडं का घालत नाही कुसुजव म्हणून? रखमा रागाने लालबुंद होऊन म्हणाली, शेवंताबाई, तोंडावर. कुणी ऐकलं तर दोघांचा जीव जाईल. भैरवाचे नाव सुधीक घेणं पाप आहे आपल्या गावात. माग गावातल्या जनीच्या पोराचं काय झालतं ठाऊक आहे ना? पोरग पुरतं कुत्र्यागत करत होतं. शेवटी त्यानं जनीच्याच नरडीचा घोट घेतला आणि स्वतः कोयत्यानं गळा कापून घेतला. ते पण माहीत आहे नव, भैरवाच्या गुफेत. समधी लोक म्हणत होती भैरवानं त्याला मारलं म्हणून. आणि तू मला त्याची पूजा करायला सांगते होय चांडाळणी? निघित ना. पण बाई, मला फक्त एवढंच सांगायचे होतं की तुमची पूस उजवली तर मालकासनी दुसऱ्या लग्नाची गरज राहणार नाही आणि तुमचा संसार सुखाचा होईल. म्या जाते, तुम्ही विचार करा. एवढं बोलून शेवंती लगबगीनं घराकडे निघाली. रखमाबाई त्या दिवसापासून विचारांच्या फेऱ्यामध्ये गुंतली. तिचं कशातच मन लागत नव्हतं. अंगणात शेजारच्याचे पोर खेळताना बघून तिला पुन्हा शेवंतीचे शब्द आठवायचे. रखमाचं असं वागणं हे सखारामसाठी नवीनच होतं. या बाबतीत त्याने तिची विचारणाही केली होती, मात्र तिच्या निरुत्तर राहण्याने जास्त वाद नको म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. असेच दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस रखमा गावातल्या इतर बायकांसोबत जंगलात मध गोळा करण्यासाठी बाहेर निघाली. तेवढंच तिचं मन कुठंतरी गुंतलेलं राहील म्हणून सखारामचा विरोध झाला नाही. 7-8 बायकांच्या घोडक्यासोबत रखमा सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये मधाच्या शोधासाठी बाहेर पडली. आदिवासी तांडा असल्या कारणाने जंगलात जाताना सर्व ती तयारी पूर्ण केली होती. सोबत दुपारचे जेवण आणि लागणारं साहित्य पकडायला 4-5 पोरं होतीच. आदिवासी गीत गात गात बायका पुढे पुढे सरकत होत्या. घनदाट जंगलातून वाट काढत काढत मधाच्या शोधात पुढे जाताना त्यांच्या मनात कसलीच भीती नव्हती, कारण त्यांचे उभं आयुष्य याच जंगलावर निर्भर होतं. रखमाही त्यांच्यात मिळून मिसळून थट्टा मस्करी करत करत पुढे चालत होती. एव्हाना सर्व मंडळी गावापासून बरीच लांब निघून आली. सोबत वाटाड्या असल्या कारणाने वाट चुकण्याचा प्रश्न नव्हता.
चालता चालता एका झाडावर रखमाची नजर पडली. तिने सगळ्या बायकांना थांबण्यासाठी आवाज दिला. त्या झाडावर एक अवाढव्य मधमाशांचे पोळे लटकत होते. तिथे सर्वांनी थांबून धूर करायला लाकडं गोळा केली आणि ती पेटवली. बराच धुराचा डोंब उसळला. थोड्याच वेळाने निष्णात बायका झपझप झाडावर चढल्या आणि मधमाशा निघून गेलेले पोळं सावकाश खाली उतरवण्यात आलं. पोळं मोठं असल्याकारणाने गरजेप्रमाणे मध संचय झाला होता. त्यात सूर्य डोक्यावर असल्याकारणाने करकचून भूक लागलेली होती. म्हणून तिथे आणलेली शिदोरी उघडली गेली आणि वनभोजनाचा कार्यक्रम सुरू झाला. जेवण सुरू असतानाच मागून गुळगुळण्याचा आवाज झाला. पाठमोऱ्या बाजूने जंगली कुत्र्यांचा एक कळप ताज्या मांसासाठी आतुर झालेला होता. बायकांच्या थरकाप उडवणारा तो कळप फक्त आणि फक्त रखमेच्या दिशेने बघत होता. रखमा आणि इतर बायका पोरं त्या अवस्थेत काही न समजून आल्याने सैरावैर गावच्या दिशेने धावू लागली. कुणाला कुणाचे सोयरं सुतक नव्हतं, जो तो आपला जीव वाचवण्यासाठी धावत होता. पाठी कुत्र्यांचा कळप जणू आपल्या सावजासोबत खेळत खेळत त्यांना जायबंदी करण्यासाठी पळवत होता. पडता पडता रखमा झाडाच्या मुळांमध्ये पाय गुंतून जमिनीवर धाडकन पडली. डोक्यावर मार लागल्याने ती तिथे बेशुद्ध झाली. इतर स्त्रियांना रखमा पडल्याचे भान नव्हतं, जो तो आपल्या जीव वाचवायला बेभान पळत होता. एव्हाना गावची वेळ दिसू लागली आणि त्या कुत्र्यांनी त्यांच्या पाठलाग थांबवला होता, कारण त्यांना हवं ते सावज त्यांनी बरोबर टिपलं होतं. गावात पोहोचल्यावर सर्व हकीकत गावकऱ्यांना समजली आणि फक्त रखमा जंगलातून परत न आल्याने तर्कवितर्क लावण्याचे उधाण सुरू झाले. सखाराम झटकन घरात गेला आणि त्याने भिंतीला लावलेला एक भाला उचलला. बाहेर काही तरुण काट्या भाले तीर कमान घेऊन उभेच होते. एव्हाना सूर्य कलतीला आला होता. रखमेच्या शोधासाठी गावकरी जंगलात निघाले. इकडे रखमा एव्हाना शुद्धीवर आली होती. तिच्या सभोवताली जंगली कुत्र्यांनी वेढा घातला होता. मृत्यू समोर असल्या कारणाने शेवटचा प्रयास म्हणून रखमेने खाली पडलेली एक काडी उचलली आणि त्यांच्या अंगावर चाल करून गेली. हे बघताच कुत्री आणखीनच चवताळले आणि रखमेच्या नरडीचा घोट घ्यायला पुढे सरसावली. त्या गडबडीत रखमेला पडून जायला संधी भेटली आणि ती पुन्हा वाट भेटेल तिकडे धावत सुटली. वाटाड्या नसल्या कारणाने रखमा जंगलात आणखीन आत शिरत होती, जगण्यासाठी धावत होती. मागे कुत्री तिच्या नरडीचा घोट घ्यायला आसुसलेली होती. बेबामपणे पडता पडता ती एका गुफेजवळ पोहोचली. जीव वाचवण्यासाठी काही विचार न करता सरळ आत शिरली. मागे वळून बघितलं तर कुत्री गुफेच्या द्वारामध्ये येण्यास तयार नव्हती. गुफेजवळ येताच त्यांच्यात एक आमूलाग्र बदल झाला. एखाद्या हिंस्र प्राणीपेक्षा ती आता खूपच आज्ञाधारी वाटत होती. रखमाच्या कल्पनेपलीकडची ती दृश्य होती. काही वेळ तशी थांबून ती कुत्री आल्या वाटेने परत निघून गेली. एव्हाना सूर्य पूर्ण अस्त पावला होता. गुफेने रखमेचे प्राण वाचवले म्हणून ती मनोमन परमेश्वराला धन्यवाद देत होती. गावकरी केव्हाही मला शोधायला पोहोचत असतील म्हणून त्यांना खून म्हणून आग पेटवावी हा विचार रखमेच्या मनात आला. जवळच पडलेला पालापाचोळा जमा करून तिने सोबत लुगड्यात खोचलेल्या आगपेटीच्या सहाय्याने आग पेटवली. लांबून गावकऱ्यांना आग जळताना दिसली तशी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा उमटली. बायको सुरक्षित असल्याचे समजताच सखारामची चिंता दूर होताना
त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. सर्व गावकरी आगीच्या दिशेने धावू लागले. जंगलातून मशाली आपल्या दिशेने येत असल्याचे समजताच रखमा सुखावली. देवाने मला वाचवलं. या गुफेची वाट देवानेच मला दाखवली म्हणून मनोमन ती देवाचे आभार मानत होती. इकडे गावकरी जसजसे आगीच्या दिशेने जवळ येत होते तसतसा त्यांच्या चेहऱ्यावर त्या आनंदाच्या ठिकाणी आता भीतीने जागा घेतली होती. सखारामच्या चेहऱ्यावर असलेला आनंद हळूहळू मावळू लागला होता. तो रस्ता गावातल्या लोकांना परिचयाच्या वाटत होता. हळूहळू चालत शेवटी गावकरी रखमेजवळ हाकेच्या अंतरावर पोहोचली आणि गुफेसमोर येताच व्यसन ओलांडता बाहेर स्तब्ध उभी राहिली. सखाराम डोक्याला हात लावून मटकन खाली बसला आणि ढसाढसा रडू लागला. रखमेला कळत नव्हतं हे काय होतंय म्हणून ती बाहेर येण्यासाठी पुढे सरकली. गुफेची वेस ओलांडून पलीकडे येईल तेवढ्यातच विजेच्या प्रचंड गडगडाट सुरू झाला. अचानक आवाज झाल्याने रखमा घाबरून पुन्हा गुफेत शिरली. एका वृद्ध गावकऱ्याने तिला मध्ये शांत थांब म्हणून खून केली. काही तरुण पोरांना हातवारे करून गावातून एक काळं बकरं आणि पूजेचे सामान ताबडतोब घेऊन येण्यास सांगितले. बाकी सर्व गावकरी कुठलाही आवाज न करता शांत बसून होती. थोड्या वेळाने गावातून सर्व सामान मागवला गेला. गुफेच्या द्वाराजवळ बकऱ्याची पूजा केली. तशी सभोवताली अचानक विचित्र आवाज यायला सुरुवात झाली. पूजेची सांगता होत असताना तो आवाज अधिकच भेसूर येत होता. मध्ये रखमा हे काय सुरू आहे म्हणून गोंधळलेली होती आणि अचानक त्या वृद्ध माणसाने जवळच्या सूर्याने बकऱ्याची मान एका झटक्यात उडवली आणि गुफेच्या वेशीवर पडणारं रक्त उडवलं. ते बघून रखमेला भोवळ आली आणि ती खाली पडली. तिच्या कानावर त्या वृद्ध माणसाचे शब्द पडत होते. भैरवा, हा प्रसाद तुला अर्पण केला आहे, याला ग्रहण कर. भैरव हा शब्द कानावर पडताच त्या अवस्थेत सुद्धा तिच्या मनात शेवंतीचे शब्द आठवले आणि तिच्याकडून अनावधानाने पूस उजवावी म्हणून भैरवाला साकडं घातलं गेलं. थोड्याच वेळात पुन्हा विजांचा प्रचंड गडगडाट सुरू झाला आणि बकरं आपोआप आत ओढलं गेलं आणि रखमा गुफेच्या बाहेर अलगद फेकल्या गेली. भेसूर आवाज पुन्हा सुरू झाले. तिला कळून चुकलं होतं की ती भैरवाच्या गुफेत अडकली होती. नशीब बलवत्तर म्हणून गावातल्या जाणकार माणसाने तिला जीवनदान दिलं. सखारामने झटकन उठून आणि रखमेला जवळ घेऊन गावकऱ्यांचे आभार मानले. सर्वजण पुन्हा गावाच्या दिशेने चालत होते. चालता चालता रखमेच्या कानात आवाज आला, भैरवाचा प्रसाद तुझ्या पोटी जन्म घेईल. तो आवाज अधिकच भेसूर होत होता. रखमेला तिने केलेली घोडचूक समजली, पण ती आता काही करू शकणार नव्हती. सर्व गावकरी निशब्द होऊन गावाकडे निघाली. सोबत रखमा आणि सखाराम निमूटपणे चालत होते. गुफेत जे घडलं ते नशिबाने लिहून आणलेल्या परिस्थितीचा एक भाग म्हणून गावात त्याची चर्चा न करण्याचा ठराव झाला होता. रखमा मात्र चालता चालता काहीतरी इप्सित घडणार या चिंतेमुळे व्याकुळ झाली होती. हळूहळू दिवस उगवणीला आला होता. गावात आल्यावर जो तो आपल्या घरी परतला. रखमा घरात पोहोचली आणि ढसाढसा रडायला लागली. रडता रडता तिला झोप लागली. सखाराम सुद्धा रात्रीच्या थकव्याने पौडले. सूर्य एव्हाना डोक्यावर आला होता. दरवाजावर पडणाऱ्या आवाजाने
रकमेची निद्रा भंग पावली. बाहेर शेवंती तिला आवाज देत होती, बाईसाहेब हाय ना घरात, दरवाजा उघडा. लगबगीनं रकमेनं दरवाजा उघडला. तिला रात्री घडलेला प्रकार बहुधा समजला होता, म्हणून काळजीपोटी तिने धावतच सखारामच्या वाडा गाठला होता. रकमेला बघून तिला हायसं वाटलं. बाईसाहेब बऱ्या आहेत ना तुम्ही? काही दुखापत तर नाही झाली ना रातीला? तुम्हासनी पण काय गरज होती जंगलात जायची? अशा बऱ्याच प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. शेवंते शांत हो, मालक झोपलेले अजून, तुझ्या आवाजाने जागे व्हायचे. चल आपण स्वयंपाकघरात जाऊन बोलू. मुकाट्यानं रखमा आणि शेवंती स्वयंपाकघरात गेल्या. रखमा शेवंतीला जंगलात घडलेला प्रकार सांगू लागली. शेवंते, नशीब म्हणून मी वाचले. भैरवाच्या गुफेने मला जीवनदान दिलं. गावकऱ्यांनी नंतर माझी सुखरूप सुटका केली. शेवंती सगळं लक्ष देऊन ऐकत होती. आणि अचानक रखमेला जागच्या जागी कोरड्या उकाऱ्या सुरू झाल्या. तिला संपूर्ण अंगात असंख्य वेदना जाणवू लागल्या. पोटात कळा यायला सुरुवात झाली. बाईसाहेब काय झालं तुम्हासनी अचानक? वैद्यबुवाला बोलवून आणते, म्हणून लगबगीने सखारामला उठवून शेवंती घराबाहेर पडली. सखाराम बायकोची अशी अवस्था बघून चिंतेत पडला. तिला उचलून त्याने बिछाण्यावर झोपवले आणि वैद्यबुवाची वाट बघत रात्रीचा सारा प्रसंग डोळ्यासमोर आठवू लागला. वैद्यबुवाच्या लगबगीनं त्याची तंद्री भंगली. शेवंती आणि वैद्यबुवा घरात आले. रकमेच्या हाताची नाडी तपासली गेली. सखाराम, आता तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. तुम्ही बाप होणार. सखाराम वैद्यबुवाचे शब्द ऐकून रात्री घडलेला सारा प्रकार विसरला आणि आनंदाने खिशात हात घालून हजारच्या 2 नोटा काढून वैद्यबुवाच्या हाती दिल्या. इकडे मी आई होणार या एका भावनेने रकमेचा आनंद गगनात मावत नव्हता. वैद्यबुवांनी बऱ्याच औषधी दिल्या आणि सर्वांचा निरोप घेऊन ते निघाले. शेवंती ही मनोमन खुश होती, कारण काहीही असो, मात्र सखारामच्या घरात पाळणा हलणार म्हणून ती मनोमन परमेश्वराचा आभार मानत होती. अशी 6 महिने उलटून गेली. घरात आता आमूलाग्र बदल झाला होता. आनंदी वातावरणाने घर ढवळून निघाले होते. रखमाबाईची आता विशेष काळजी घ्यायला शेवंतीला ताकीद देण्यात आली होती. गावातील बायका त्यांना डोहाळे पुरवायला जंगलातून हवं ते आणून देत होते. आंबे, चिंचा, नाना प्रकारची फळे फुले यांनी घर नेहमी सुवासित आणि भरलेलं होतं. रखमा दिवसेंदिवस प्रफुल्लित आणि तेजस्वी दिसायला लागली होती. दिवसामागून दिवस जाताना सखाराम, रखमा आणि गावकरी मागे घडलेला सारा प्रकार विसरली. रखमेच्या पोटात भैरवाचा प्रसाद दिवसेंदिवस वाढत होता आणि शेवटी तो दिवस उजाडला. आकाशात काळेकुट्ट ढग तग धरून बसले होते. जणू धरतीवर बरसण्यासाठी ते कुणाची तरी वाट बघत होते. विजांचा प्रचंड थयथयाट चालू होता. जमिनीशी भिडण्यासाठी विजा आक्रांत तांडव करत होत्या. इकडे रखमेला प्रसववेदना सुरू झाल्या. गावातील प्रशिक्षित आया घरी बोलवली गेली. तिला गरम पाण्यासोबत जे लागेल ते देण्यासाठी शेवंती सोबत होती. रखमेला प्रसववेदना सहन होत नव्हत्या. आया जीवाचे रान करून हळूहळू त्या जीवाला बाहेर काढत होती. रखमा जोरजोरात किंचाळत होती. शेवटी एक किंचाळी तिच्या तोंडातून निघाली आणि ते नवजात बाळ बाहेर आले. बाळ एक सुंदर आणि गुटगुटीत मुलगी होती. आयाने तिला हातात घेतलं
रडण्याच्या आणि श्वासाचा आवाज न आल्याने ती थोडी घाबरली. तिची चाचपणी पूर्ण झाल्यावर खात्री करून स्वतःला फुटलेला हुंदका दाबत ती बोलली, रखमाबाई, तुम्ही मेलेल्या मुलीला जन्म दिलाय. मात्र तिचे शब्द कुणाच्या कानावर पडण्याच्या आत आकाशातून एक वीज प्रचंड वेगाने सखारामच्या घराजवळ असलेल्या झाडावर पडली आणि बाळाने टाहो फोडला. आतापर्यंत तग धरून बसलेले नभ वेगाने जमिनीवर बरसू लागले. जंगलातून मोठमोठ्याने कुत्र्याच्या रडण्याचा आवाज अधूनमधून कानावर पडत होता. आया हा सारा प्रकार बघून भांबावली, पण तिने स्वतःला आवरलं आणि रखमाबाई, तुम्ही एका मुलीला जन्म दिला एवढं बोलून रखमेच्या बाजूला तिला ठेवलं. बाहेर शेवंतीची ही बातमी सखारामला सांगितली आणि त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. आया आणि शेवंतीला बक्षीस देऊन तो रखमेकडे गेला. रखमा, तू माझ्या जीवनाचं सार्थक केलंस म्हणून मुलीला उचलून घेतलं. ते निष्पाप बाळ बघून त्याचं मन भरून आलं. जेव्हा वर्षांनी आपल्या घरात बाळ जन्माला आलं, ही परमेश्वराचीच कृपा रखमे. हिच्या रूपाने कुणीतरी दैवी अवतार आपल्या घरात जन्माला आलं असं मला वाटत आहे. तप्त लाव्यासारखे हे शब्द रखमेच्या कानात पडले आणि तिने भैरवाला घातलेलं साकडं आठवलं. माझी कूस उजव, तुला माझं होणारं पहिलं बाळ अर्पण करीन. भैरवाच्या कृपेने रखमेची कूस उजवली. याची जाणीव तिला सहन होत नव्हती, म्हणून तिने आपण भैरवाला घातलेलं साकडं कुणाला सांगायचं नाही हे ठरवलं. सखारामला पुत्रीरत्न प्राप्त झालं म्हणून सारा गाव आनंदात होता. स्वतः सखाराम परम आनंदात लीन झाला होता. मुलीच्या नाव सखू ठेवण्यात आले. सखू दिसायला अगदी एखाद्या दैवी रूपासारखीच होती. जणू रखमेच्या पोटी देवीचे जन्माला आली अशी गावकऱ्यांची श्रद्धा झाली. हळूहळू दिवस पालटू लागले. रखमेला सखूच्या बालकलांनी मागील सर्व गोष्टीचा जणू विसर पडला होता. घरात खूप दिवसांनी सुखी जीवनाची नांदी सुरू झाली होती. काळ हा काल भैरवाच्या अधीन आहे. त्यावर कुणाचे वर्चस्व नाही. तोच करता तोच करविता असल्या कारणाने दिवस मागून दिवस असेच निघून गेले. सखूचं बालपणातून तारुण्यावस्थेत पदार्पण झालं. आपल्या मुलीने शिकून मोठं व्हावं म्हणून सखारामने सखूला तालुक्याच्या शाळेत पाठवलं होतं. अधूनमधून ती गावाला भेट द्यायची. आपल्या बालमित्र मैत्रिणीसोबत खेळायची. गावकरी सखूला दैवी रूप मानत असत म्हणून गावात तिचं सखारामपेक्षा एक महत्वाचं स्थान होतं. अभ्यासात हुशार असल्या कारणाने तालुक्याच्या शाळेत सखू चमकू लागली. बोर्डात सखूने आदिवासी मुलींमध्ये पहिला नंबर घेऊन वडगावची ख्याती पंचक्रोशीत पसरवली. ती गावात आल्यावर संपूर्ण गावात या यशामुळे तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली. आपल्या मुलीची कीर्ती बघून रखमा आणि सखाराम परमेश्वराला आभार मानत असत. एक दिवस तालुक्याच्या शाळेतून एक मास्तर सखूला भेटण्यासाठी घरी आले. गावात सखाराम प्रतिष्ठित असल्या कारणाने त्यांना घर शोधायला फारसा त्रास झाला नाही. सखाराम, रखमा आणि सखू दिवाणावर बसून गप्पा मारत होते. सखू आपल्या आईला इंग्रजी बोलून दाखवत होती. रखमेला त्यातला एक शब्दही समजत नव्हता. मात्र आपल्या मुलीची हुशारी बघून तिला मनोमन आनंद वाटत होता. कुणी आहे का घरात? मास्तरांनी बाहेरून प्रश्न केला. सखूने मास्तरांना ओळखलं. बाबा,
हे माझे शाळेतले गुरुजी आहेत. मास्तर या ना, बसा. सखारामने त्यांचे स्वागत केले. आदर आतिथ्य झाल्यावर मास्तरांनी सरळ विषयाला हात घातला. सखाराम, सकू ही आमच्या शाळेतील सर्वात गुणी मुलगी आहे. बोर्डात तिने चांगले मार्क घेतले. तुम्ही तिला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन डॉक्टरकी शिकवायची परवानगी द्या, जेणेकरून ती डॉक्टर बनून गावची सेवा करू शकेल. मला माहीत झालं की तुम्ही तिला जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवायला तयार नाहीत, म्हणून मी वडगावची वाट धरून तुम्हाला भेटायला आलोय. तिच्यावर हा अन्याय नाही का? मास्तर, एकट्या दुकट्या मुलीला जिल्ह्याच्या ठिकाणी कसं पाठवू? त्यात ती रूपवान, दिसायला देखणी आणि आमची एकुलती एक. शिकवून शेवटी लग्न करून जाणार आहे. राहिलेले दिवस तरी आमच्या सोबत घालवावे म्हणून आम्ही नकार दिला, सखारामने मास्तरांना सांगितलं. सखाराम, तुम्ही एकदा तिला विचारून तरी बघा, तिला पुढे शिकायचे आहे की नाही. सकूला समोर बोलवून तिच्या आईने विचारलं. सकू, सांग, तुला काय वाटत आहे? आई, मला डॉक्टर बनायचे आहे आणि गावकऱ्यांची सेवा करायची आहे. आपल्या गावात एक पण दवाखाना नाही, योग्य टायमाला उपचार भेटत नाही, म्हणून कितीतरी लोकांनी आपला जीव गमावला आहे. अगं, पण तू एकटी जिल्ह्याच्या ठिकाणी. रखमा बोलेल तेवढ्यात सखारामने तिला अडवत बोलू लागला. मी धन्य झालो पोरी, तुझे विचार ऐकून. जा, तू शिक आणि खूप खूप मोठी हो. आपल्या काळजावर विरहाचा दगड ठेवत सखाराम बोलत होता. बाबांचे बोलणे ऐकून मास्तर आणि सकू मनोमन खुश झाले. काही दिवसांनी जिल्ह्याच्या ठिकाणी सकूची वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेण्यात आली. वडगावपासून जिल्हा मोजक्या 10 किलोमीटरवर होता, म्हणून तसा फारसा विरह नव्हता. अधूनमधून सखाराम आणि रखमा मुलीला भेटायला जात असत. आदिवासी भागातून असल्यामुळे सकूच्या वागण्यात आणि राहणीमानात एक विशिष्ट वेगळेपण होतं. त्यावरून तिला नेहमी कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये कमी लेखलं जात असे. पण सकू सदैव अभ्यासावर लक्ष केंद्रित करून होती, म्हणून तिने 3 नाही वर्षामध्ये कॉलेजात प्रथम क्रमांक पटकवला होता. आता शेवटच्या शैक्षणिक वर्षाला आरंभ झाला होता. हळूहळू आई वडिलांनीही अंतिम वर्षाच्या परीक्षेत मुलीला त्रास नको म्हणून तिला भेटायला जाणं कमी केलं होतं. असंच एक रात्री वसतिगृहात सकू आणि तिच्या 2 मैत्रिणी येणाऱ्या परीक्षेची तयारी करण्यात मग्न होत्या. जेवण आटोपून नुकतीच तिघे अभ्यासासाठी बसले होते. अचानक वसतिगृहाच्या बाहेरून एका मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. वसतिगृहाच्या संरक्षक आणि सकूसहित तिच्या मैत्रिणी आणि बाकीच्या मुली धावत धावत आवाजाच्या कानोसा घेत वसतिगृहाच्या गेटजवळ पोहोचल्या आणि थांबल्या. गेटच्या बाहेर सकूच्या एका मैत्रिणीला रानटी कुत्र्यांनी घेरा घातला होता. त्यांच्या डोळ्यातून जणू अग्निज्वाळा भडकत होत्या. त्या मुलीला एव्हाना त्यांनी जायबंदी केले असते, मात्र ती कुत्री दुसऱ्या कुणाची तरी वाट बघत होते आणि त्यांची प्रतीक्षा आता संपली होती. सकू त्यांच्या समोर उभी होती. पहारेकरी असह्य होत त्यांची छोटीशी काठी आता काही उपयोगाची नव्हती. सकूला बघताच कुत्र्यांनी आपलं वलय तोडलं आणि हळूहळू ती सकूच्या दिशेने सरकू लागली. तिच्यासोबत आलेल्या 2 मैत्रिणी चक्कर येऊन खाली कोसळल्या. बाकीच्या पळत पळत सुरक्षित अंतरावर जाऊन थांबल्या. सकू मात्र ठामपणे तशीच उभी होती. ती हिंस्र श्वापद
सकूच्या दिशेने पुढे पुढे सरकत होती. हळूहळू त्यांच्या स्वभावात आमूलाग्र बदल होत होता. सकूच्या जवळ येऊन थांबताच ती अगदी एखाद्या पाळीव कुत्र्यासारखी वागायला लागली. सकू भारल्यासारखी काहीतरी पुटपुटत होती. ती एका विशिष्ट तंद्रीमध्ये पोचली होती. तिच्या तोंडातून हलके हलके शब्द बाहेर पडू लागले. सभोवताली उभे असलेल्यांच्या कानावर फक्त एकच शब्द धुसरपणे पडत होता, भैरव.